महाराष्ट्र सरकारने 14 जिल्हे APL, DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर शेतकरी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची सर्व A to Z माहिती. ती नेमकी माहिती काय आहे, याच्यासाठी नेमकं कोण पात्र आहे, किती रक्कम मिळणार आणि ती रक्कम कधी मिळणार, याच्याविषयीची संपूर्ण अगदी A to Z माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अत्यंत पूर्ण हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे ज्या काही आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी शिधापत्रकाधारक शेतकऱ्यांना जे काही अन्नधान्य मिळत होतं, आता ते अन्नधान्य मिळणार नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला रोख रक्कम ही दिली जाणार आहे आणि ती रोख रक्कम ही डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ही जमा केली जाणार आहे. आणि याच्यासाठी हे 14 जिल्हे पात्र आहेत. तर ते नेमके कोणते 14 जिल्हे आहेत ते आता आपण बघूया. मराठवाडा आणि विदर्भातील हे जिल्हे आहेत, तुम्ही ते बघू शकता. अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर मित्रांनो, हे 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. याच्यामध्ये या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुरुवातीला दरमहा प्रति लाभार्थी 150 रुपये देण्याची योजना होती. नंतर 20 जून 2024 रोजी ही रक्कम वाढवून 170 रुपये प्रति महिना करण्यात आलेली आहे. म्हणजेच एकूण निधी वार्षिक 2025-26 साठी 44,49,82,650 इतका निधी हा या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता याच्यासाठी प्रक्रिया, जी काही निधीची प्रक्रिया आहे, PFMS प्रणालीद्वारे म्हणजेच पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम याद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करणार आहेत. आणि याच्यासाठीच राज्य शासनाच्या मार्फत एक GR प्रसिद्ध झालेला आहे. संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना परिशिष्ट अनुसार हा निधी देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच आता लवकरच जे काही या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे हे लवकरच जमा होणार आहेत. आणि याच्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ही 26,17,545 इतकी आहे. शेतकरी मित्रांनो, राशनऐवजी थेट रोख रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच ही आर्थिक मदत मिळेल. त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे तो पैसा वापरता येईल. जसे की शेती साहित्य, खरीप पीक किंवा कुठल्याही तात्काळ गरजा असतील, त्यांच्यासाठी हे पैसे त्यांना वापरायला सोपं जाईल. तसेच आत्महत्याग्रस्त जिल्हे अशी घोषणा झालेल्या भागातील शेतकऱ्यांना ही विशेष मदत म्हणून ओळखली जाणार आहे. त्याच्यानंतर प्रशासनात पारदर्शकता वाढते. या योजनेमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढते. तसेच बँकेच्या खात्यात हे थेट पैसे दिले जातात. मधला दुवा कुठलाही नसणार आहे. म्हणजे मधात कुणीही पैसे खाणार नाही.